मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 17 वर्षांनंतर निकाल। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितांसह 7 जणांचं भवितव्य ठरणार, तर मालेगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला भुसेनच्या जावयावरील कारवाईची किनार असल्याची चर्चा, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट। राज्यातील सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतची 500 चौरस फुटांवरील अतिक्रमण नियमित, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। अमेरिकेकडून भारतावर 25% आयात शुल्क लागू। रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी आणि इंधन खरेदीबद्दल दंड होणार असल्याची ट्रम्प यांचा इशारा। भिवंडीवाडा रस्त्याने घेतला 18 वर्षांच्या तरुणाचा बळी। संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको। विदर्भात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, तर मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज। जायकवाडी धरणामध्ये 90% पाणीसाठा। धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद जिंकलेली ग्रँड मास्टर दिव्या देशमुख मायदेशात परतली। नागपुरात दिव्याचं जंगी स्वागत। भारत आणि इंग्लंड यांच्या लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर रंगणार अखेरची टेस्ट। टीम इंडिया सिरीज बरोबरीत सोडवणार का, याकडे लक्ष।